राम राम मंडळी, आज सगळे कामं आवरले आहे, पण अजून भांडे घासायचे आहे. आणि भांडे घासणं झाल्यानंतर मला बनवायचं आहे रुखवंत. माझ्या बहिणीचं लग्न आहे तर माझ्याकडून काहीतरी मला बनवायचं आहे. आणि ते तुम्ही बघितलं असेल ना, सुपारीचं छान भटजी वगैरे असं काहीतरी. सध्या तर खूप भांड्याचा आवा पडलेला आहे. मी अद्रकमुळे खाली भांडे टाकत नाही. खाली फक्त आई बाबा जे जेवतात त्यांचेच असतात, पण मी वरचे भांडे वरतीच घासते. तर इतके भांड्याचा आवा पडलेला आहे इथे. अधिराजचं जेवण झालेलं आहे. आता हे सगळं आवरल्यानंतर, गॅसचा वाटा साफ केल्यानंतर मग मी बनवे रुखवत. आणि ते बनविल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवते. आणि ते बनवल्यानंतर तुम्हाला माझं रुखवंत आवडलं का मला नक्की सांगा. जर तुम्हाला करून पाहिजे असेल मी बनवलेला भटजी वगैरे, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे गरज आहे आपल्याला एक ब्लाऊज पीस आणि केक बोर्ड. आणि ब्लाऊज पीस तुम्हाला जे टाकायचं असेल तुमच्या आवडीने ते तुम्ही घेऊ शकता. मला हे खूप आवडलं होतं पीस, पण यामध्ये पण 2 कलर होते, एक रेड होता आणि ब्ल्यू होता. तर मी विचार करत होती की कोणतं टाकायचं वरून, तर मला तो ब्ल्यू कलरच खूप आवडला होता. आणि यासाठी सगळ्यात आधी गरज आहे आपल्याला ग्लू गनची, त्याच्याशिवाय आपलं काम होऊच शकत नाही. तर ती मी गरम करायला लावली होती मी. आणि ते पीस जे आहे मी कापलं, पण ते खूप मोठं झालं होतं. आपला केक बोर्ड जो आहे तो आहे छोटा, त्याच्यामुळे मला अजून कापावं लागलं. आणि मी माझ्या भावाला सुपाऱ्या पण आणायला सांगितल्या होत्या. त्या सुपाऱ्यासाठी मी त्याचं एवढं डोकं खाल्लं की तो अक्षरशः मला पागल झालेला असेल. मनातल्या मनात शिव्या पण देत असेल, पण चलता आहे. आणि त्यांनी मग छान सुपाऱ्या आणल्या मला आवडल्या त्या सुपाऱ्या. म्हणजे मी त्याला म्हटलं होतं खाली मला ठेवायच्या आहे त्या मोठ्या साईज पाहिजे थोड्या, आणि वरच्या थोडी छोटी असली तर चालेल. तर मला माझ्या मनासारख्या भेटल्या सुपाऱ्या. पण माझं काम करताना मला अधूनमधून अधिराजकडे लक्ष द्यावं लागते. कसं आहे ना, नजर हटी दुर्घटना घटी, असं काही होऊ शकते. अधिराज कसा आहे माहिती आहे का, एकदम शांत बसणारा मुलगा नाही आहे बरं तो. काही ना काही त्याच्या मनात चालू असते, काही ना काहीतरी कुच्चरपणा आपण केलाच पाहिजे, त्याशिवाय तो शांत बसत नाही. आणि हे जे रुखवंत आहे आज हे पूर्ण तर होणार नाही आहे, याला थोडा वेळच लागेल. कारण याला बघता बघता मग हळूहळू करावं लागतं ते. तर तो पूर्ण व्हिडिओ बनल्यानंतर, ते पूर्ण रुखवंत झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट्स करा, मी तुम्हालाही बनवून देईल आणि शेअर पण कराल जर व्हिडिओ आवडला तर. तोपर्यंत बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.